आणि आज महासंघाच्या उपाध्यक्षा माननीय सौ पिंपळकर ताई आपणास 2 शब्द बोलू इच्छितात, त्या संदर्भात त्यांना मी इथे आमंत्रित करते. जय श्री प्रभू विश्वकर्मा. महाराष्ट्र विश्वकर्मा मठ सुतार झाडे समाज महासंघातर्फे आयोजित 38व्या राज्यस्तरीय उपवर उपवधू पालक परिचय मेळावा समुद्रपूर येथे संपन्न होत आहे. मी आपल्या समाज बांधवांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करते आणि उपस्थित आपल्या व्यासपीठावर असलेले मान्यवर यांना सुद्धा माझा विनम्र अभिवादन. या मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित येत असतो. कुठेतरी आपले ऋणानुबंध आहे ते घट्ट होण्याचे काम घट्ट होण्याचे काम या मेळाव्याच्या निमित्ताने होत असते. प्रत्येकाला माझ्या मते आपल्याला आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाच्या विकासासाठी, त्या समाजाच्या उन्नतीसाठी आपण सर्वजणांनी आपापली नैतिक जबाबदारी सांभाळावी, जेणेकरून आपला समाज हा प्रगतीपथावर येता येईल. आणि मी महात्मा सुतार झाडे समाज महासंघातर्फे तसेच मी माझ्या परिवारातर्फे नवीन वर्षाच्या तसेच मेळाव्याच्या उपवधू पालक परिचय मेळाव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते. जय श्री प्रभू विश्वकर्मा. नमस्कार. धन्यवाद ताई. यानंतर माननीय डॉक्टर वर्षाताई कुनवटकर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांनी अध्यक्ष भाषण करावं अशी मी त्यांना विनंती करते. स्मरणिका विमोचन करण्याकरिता मी उपस्थित पाहुण्यांना विनंती करते की 38व्या राज्यस्तरीय उपवधू पालक परिचय मेळावा 2026च्या स्मरणिकेचे विमोचन करावे अशी मी आग्रही विनंती त्यांना करते. स्मरणिका पाहुण्यांना देण्यात यावी. सन्माननीय पाहुण्यांनी 2026 उपवधू पालक परिचय मेळाव्याच्या पालक परिचय मेळाव्याच्या या स्मरणिकेचे विमोचन करावे अशी मी त्यांना विनंती करते.
38व्या राज्यस्तरीय उप व उपवधू पालक परिचय मेळावा 2026 समुद्रपूर येथील होऊ घातलेला हा जो मेळावा आहे याच्या स्मरणिकेचे विमोचन झाले असे मी माननीय अध्यक्षांच्या वतीने जाहीर करते. आणि यानंतर माननीय डॉक्टर वर्षाताई कुंभटकर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कार्यावर बराच विलंब झालेला आहे. मंचावर उपस्थित महासंघाचे माजी अध्यक्ष शुभेच्छापर थोडक्यात 2 शब्द बोलतील. त्यासाठी प्रथमतः मी माजी अध्यक्ष ज्योतिताई राखोटे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि त्यानंतर प्रदीपजी जानवे यांना पण लगोलग आमंत्रित. धन्यवाद. नमस्कार. 38व्या या उपवधू पालक परिचय मेळाव्याचे सन्माननीय अध्यक्ष वर्षाताई कुंभटकर, कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय राजेंद्र शास्त्रकार, प्रमुख पाहुणे दिलीपराव कुरटकर, विजयराव राखोंडे, पुरुषोत्तमजी दारवणकर, महासंघाचे संपूर्ण पदाधिकारी आणि आपण सर्व बंधू आणि भगिनी, अतिशय सुंदर हा सोहळा या महासंघाने मेळाव्याचा आयोजित या ठिकाणी केलेला आहे. गेल्या 40 वर्षांपासून अव्याहतपणे आपण हे मेळावे साजरे करीत आहोत. अनेक कुरबुरी पण मध्ये मध्ये येतात. मेळावा आयोजनाची काय गरज आहे किंवा काय त्याचं फलित आहे, असे काही कुचकट विचार पण आपल्यामधूनच व्यक्त होत असतात. पण मी ठासून या ठिकाणी सांगू इच्छिते की वर्षातून होणारा हा मेळावा ही आमची शान आहे. अतिशय सुंदर मेळावे दरवर्षीचे गेल्या 40 वर्षामध्ये आपण संपन्न केलेले आहे. आणि हा एकच असा कार्यक्रम आहे की ज्यामुळे आपण वधूवर परिचय तर घेतोच, पण सर्व पालकांचा परिचय, विद्यार्थी वर्गांचं या ठिकाणी कौतुक, आमच्या शिलाई मशीनचं वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम, काही राजकीय नेते पण आपल्या या व्यासपीठावर येतात, त्यामुळे आपली राजकीय बाजू पण आपण या निमित्ताने मांडू शकतो. असं सर्वांग सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आपण मेळाव्याच्या निमित्ताने करत असतो. म्हणून याला केवळ विवाह जोडणीचा एक कार्यक्रम असं समजू नये. त्यामुळे हा मेळावा सगळ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आपुलकीचा आहे हे निश्चित. त्यामुळे मेळावे अव्याहतपणे सुरू राहावेत अशी माझी इच्छा आहे. नवीन महासंघ पदारूढ झाला ती नवीन स्वप्न घेऊन पदारूढ झालेला आहे. त्यांना बरेच बदल वर्धाकरांना या निमित्ताने करायचे आहे. अतिशय चांगलं आहे. प्रत्येकच महासंघाची कार्यकारिणी एक नवीन स्वप्न घेऊन येत असते. त्यांच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या असतात. महासंघाची आर्थिक बाजू निश्चितच कमकुवत आहे. ती मजबूत असली पाहिजे. कारण पैशाचं सोंग असंच काही करता येत नाही, सगळी सोंग करता येतात. पण त्याही व्यतिरिक्त समाजाचं संघटन बांधलं जावं, प्रत्येक माणूस हा आपला आहे तो बांधला जावा, ही पण प्रायोरिटी असली पाहिजे. त्यामुळे सगळ्यांचा समतोल राखणं महासंघाला आवश्यक ठरते. त्यामुळे महासंघाच्या ज्या प्रायोरिटीज आहेत, ज्या इच्छा आहेत, जे ठराव घेतले जातात, त्यानुसार कार्यक्रमांचं आयोजन आणि योजना महासंघाच्या वतीने आखल्या जातात. तर हा जो नवीन महासंघ आहे त्यांच्याही सगळ्या संकल्पना प्रत्यक्षात याव्यात हीच शुभकामना. आपल्या सर्वांना या मेळाव्याच्या शुभेच्छा. जे उपवधू या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, आज आणि उद्या होणार आहेत, त्यांनाही शुभेच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबते. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा आभार. धन्यवाद. यानंतर महासंघाचे माजी अध्यक्ष श्री प्रदीपरावजी जानवे हे शुभेच्छापर थोडक्यात 2 शब्द बोलतील. त्यानंतर श्री नरेंद्रजी वनकर तयार राहतील. जय विश्वकर्मा.
महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतारझाडे समाज महासंघाद्वारे आजचा आयोजित आज दिनांक 21 आणि उद्या 22 द्विदिवसीय उपवर उपवधू पालक परिचयाच्या आयोजित पालक परिचय मेळाव्याच्या औचित्याने आपणास कार्यक्रमास लाभलेले कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ पुनोटकरताई, श्रीमती वर्षाताई पुनोटकर, त्यासोबतच कार्यक्रमाचे उद्घाटक श्री राजेंद्रजी शास्त्रकार, प्रमुख पाहुणे श्री दिलीपराव पुरटकर, श्री विजयराव राखुंडे, पुरुषोत्तमजी दारवणकर, विशेष आमंत्रित समस्त महासंघ कार्यकारी मंडळ, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आणि मेळावा आयोजन समिती, सर्वप्रथम मी गिरड आणि समुद्रपूर इथल्या सुतार समाज बांधवांचे विशेष अभिनंदन करू इच्छितो की आज इथे या ग्रामीणस्थळी पहिल्यांदा इथे हा मेळावा होतो आहे. प्रत्येक नवीन ठिकाणी मेळावा व्हावा ही महासंघाची असायलाच पाहिजे. बोलायला भरपूर काही आहे, परंतु जास्त वेळ तुमचा घेणार नाही. फक्त आत्ता तो थोडीशी एक बाब बोलतो आहे की महासचिव आणि अध्यक्ष आपल्या ह्या महासंघाच्या याबद्दल 60 आणि 40 ह्या पर्सेंटवर बोलणं चालले. जनरली मी बघितलं आहे की आपल्या इथे जसं बोलले आहेत की आपल्या ॲफिलिएटेड संस्था महासंघामध्ये 20 आहेत, परंतु दुःखाची बाब अशी आहे की ह्या संस्था फक्त मतदानाकरताच आहेत का? समाज संस्थेचा जर प्रतिनिधी निवडायचा राहिला तर त्यामधून कसा निवडून आणायचा, फक्त त्याकरताच ही संस्था ॲफिलिएटेड झाल्या आहे का? मग जर मेळावे आपल्याला महासंघाचं मुख्य ध्येय मेळाव्याने यावी, या व्यतिरिक्तही बरंच काही आहे, परंतु एकमेव आपण मेळावाच आयोजन करतो आहे. तो सुद्धा मेळावा आपल्याला कोणी घ्यायला पुढाकाराने येत नाही. दुःखाची बाब अशी आहे की मागच्या कार्यकारी मंडळात आपल्या महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतिताई राखुंडे ह्या अध्यक्षा असताना त्यांच्या कार्यकारी मंडळात प्रत्येक वर्षी लोकांकडनं कोणी मेळावा घेता का म्हणून निमंत्रित केला गेला, परंतु कोणीही त्यांना होकार दिलेला नाही. आज या नवीन वर्षी प्रथमतःच जसं ह्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने पदारूढ होताच ग्रामीण भागात मेळावा घेण्याचं औचित्य ठरवलं आणि त्यात पुढाकार घेतला. खरोखरच अभिनंदनीय आहे त्यांना. ह्या गोष्टीचा जरी प्रथमतःच हा अध्यक्षीय भार आणि कार्यकारी मंडळाचा भार प्रथमच त्यांच्यावर आला आणि थोडासा बाकी पदाधिकारी म्हणून त्यांनी कार्य केलं, पण महासंघाचा अध्यक्ष महासचिवांनी हे करताना त्यांना काही थोडासा जो त्रास होतो आहे तो ते अनुभवाचा थोडासा त्यात. तर माझं हे म्हणणं आहे, माझं ह्या महासंघाला हे म्हणणं आहे की पहिल्यांदाच आपण आज सर्वांच माहिती आहे की एक पोस्ट महासंघाच्या संपूर्ण सुतार समाजाच्यावर व्हायरल झालेली आहे. बल्लारशा सुतार समाजाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर मनीषराव गायरकर यांनी एक त्यांच्या समाज संस्थेतर्फे एक पोस्ट टाकलेली आहे की यानंतरचा यावर्षी होणारा 39वा मेळावा त्यांना देण्यात यावा. मला या बाबतीत त्यांचं खरोखरच कौतुक करावं असं वाटते की आजपर्यंत कोणी पुढाकाराने कोणी अशा प्रकारचा मेळावा आम्हाला द्या म्हणून मागितला नाही. महासंघाची स्थापनाच ही झालेली आहे की समाजहिताय बंधू भगिनींचं काही व्यवस्थित करणं, त्यांचं भलं करणं. तर त्यात आपण सर्व जाणतात की बल्लारशाकरांनी एक आपली समाज संस्थेची वास्तू उभारणी करतो त्यांनी कार्य हाती घेतलेलं आहे. परंतु गेल्या 4-5 वर्षापासून मागील टर्ममध्ये जेव्हा मनीषराव कायरकर अध्यक्ष झाले त्यांनी ते कार्य आपल्या हाती घेतले आणि ते पूर्णत्वासाठी यथोचित पुरेपूर पूर्ण प्रयत्न केले. आपला खासदार निधी घ्या, आमदार निधी घ्या, शासकीय निधी व इतर प्रकारे सर्व काही. परंतु त्यांच्या बिल्डिंगचं सभागृहाचं काम अजूनही अर्धवट राहिलेलं आहे. थोडाफार निधी कमी पडतो आहे त्यांना, म्हणून त्यांनी पुढाकारांनी हा होऊ घातलेला मेळावा आम्हाला देण्यात यावं. उद्याचं जे नारळ पान आहे तर माझं त्यांना देण्यात यावं आणि त्याकरता महासंघाचा जो काही निधी त्यांना देऊ केलेला त्यांनी कार्यकारी मंडळांनी जो ठरवलेला आहे 60-40चा जो रेशो ठरवलेला आहे त्यात त्यांनी त्यांच्यानुसार काही जे काही देणगी देतो म्हटलेलं आहे. तर माझं वैयक्तिक मत असं आहे की कोणी पुढाकाराने मेळावा घेतो म्हणत असेल आणि समाज हिताय कार्य करत असेल तर त्यांना पुढाकाराने या कार्यकारी मंडळांनी मेळावा द्यायला कुठलीही हरकत नाही. बस एवढंच मी बोलतो आहे. आणखी बरंच काही विषय बोलतो म्हटलं पण बोलायची ते बोलतो आपला सर्वांचा वेळ घेत नाही. थांबतो आहे मी. हा मेळावा ज्याकरता आयोजित केलेला आहे त्या उपवधूंना त्यांच्या स्वप्नाचा राजकुमारी लाभो एवढी मी त्यांना ईश्वराला प्रार्थना करतो आणि आपले 2 शब्द इथे थांबवतो. काही बोलण्यात चुकलो असेल तर मी आपला सर्वांचा क्षमा प्रार्थी आहे. धन्यवाद. आणि आपण आम्हाला
संधी दिली, इथं मानाचं स्थान दिलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. सर्वच लोक आपापल्या घड्याळाकडे पाहत आहे, परंतु मंचावर विराजित या महासंघाचे माजी अध्यक्ष श्री नरेंद्रजी वनकर हे आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करून शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो. आमचा महासंघ आणि या महासंघाचा आदरणीय मंच आणि या आदरणीय मंचावर आज लाभलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा महोदया, कार्यक्रमाचे उद्घाटक आणि समस्त इतर पाहुणे मंडळी, सन्माननीय महासंघाचे पदाधिकारी आणि ज्यांच्याकरता हा मंच घडतो आणि सचतो असे आपण बेस्ट फाउंडेशन म्हणजे समाज बांधव बंधू भगिनी आणि विशेष करून ज्याला आपण नाव देतो परिचय मेळावा, या परिचय मेळाव्याकरता उपस्थित असलेले ब्राईड अँड ग्रूम्स म्हणजे आमचे उपवर आणि उपवधू आणि त्यांचे पालक. आता विशेष बोलायचं म्हणजे काय, तर ज्याला आपण नाव देतो, ज्याची आतुरतेने वाट पाहतात, तर ते म्हणजे आमचे उपवर उपवधू. या उपवर उपवधूंकरताच मी एवढंच बोलेन, आत्ताच मला सूचना दिलेल्या आहेत की फक्त शुभेच्छा द्या कि चांद और प्रेम ये दूर से बहुत सुंदर दिखते हैं कि लेकिन जैसे जैसे आप नजदीक जा तो उसमें दाग दिखने लगते हैं. चंद्र पहा आणि प्रेम पहा, दुरून खूप सुंदर दिसते, परंतु जवळ जा तर त्यामध्ये तुम्हाला दाग आणि कुठेतरी दिसतात. म्हणून तुमच्या या प्रिय उपवर उपवधूंना सांगणं आहे की खूप जास्त सौंदर्याची की खूप जास्त प्रेमाची अपेक्षा फक्त आपण त्यावरून करत असाल तर डेफिनेटली तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत ते कधी परिपूर्ण होणार नाही. तर म्हणून फक्त त्याकडे न बघता जो कल्चर सध्या येतो आहे त्यात प्रॅक्टिकली कुठेतरी ॲडजस्ट होणं शिका, निगोशिएशन करणं शिका आणि त्यातून मार्ग काढणं शिका की दिवसागणिक जग बदलतंय त्या पद्धतीने तुम्ही त्यात सुधारणा करा. असं निदर्शनात येतं की जेव्हा आमच्या वेबसाईटवर सर्व काही उपलब्ध आहे आणि त्या वेबसाईटच्या माध्यमातून जेव्हा कोणी कॉन्टॅक्ट करते वधू किंवा वरांकडे, तर असं देखील ऐकिवात आहे आपण जे बघतो की ते कुठेतरी त्यांना रिस्पॉन्ड करत नाही. मुलीकडनं फोन जातात किंवा मुलाकडनं ते मुलींचे पालक किंवा मुलगा त्यांना भावच देत नाही. म्हणून हे लक्षात घ्या की त्याचा तेवढाच आदर करा, गिव्ह देम रिस्पेक्ट. मंदिरात देखील मोठे हार जाऊन कधी परमेश्वर प्रसन्न होत नाही, त्याप्रमाणे आदर करा, तर नक्कीच तुमचं ह्या संस्काराव्य ते कुठेतरी मार्गी लागतील असं मला वाटतं. आणि म्हणून याकडे आपण गांभीर्याने वधूवरांनी आणि पालकांनी देखील लक्ष द्यावे. महासंघावर आता अध्यक्ष महोदय बोललेलेच आहेत, विषय बोलायचे नाही, माझे अध्यक्ष बोललेले आहेत. फक्त जे आता अध्यक्ष महोदय बोलले की आम्ही हे प्लॅन्स राबवू, मला देखील असं वाटतं म्हणजे आता कार्यकारिणी आहे की ज्या पद्धतीने CM फंड असतो इमर्जन्सी प्रोव्हिजन, त्या पद्धतीने जर महासंघाच्या प्रेसिडेंटने देखील अध्यक्षीय फंड ठेवला तर त्याचा उपयोग फक्त आणि फक्त ज्या नेसेसरी गरजा आहेत ज्या कुठे त्या तात्काळ प्रोव्हिजन्स करताच करावा. तो फंड सिक्युर ठेवावा तेव्हाच कुठेतरी, आणि त्या फंडाला इतर कार्यक्रमाकरता वापरण्यात येऊ नये. आणि असा महासंघ इमर्जन्सी फंड जर आपल्याला क्रिएट करता असेल तर बघावा. पुन्हा आपणा सर्वांना शुभेच्छा. महासंघाचे थँक्स, धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं प्राथमिक भाषण तसं आज होऊ शकते, परंतु अध्यक्षांच्या परवानगीने सांगतो आहे की उद्या 2 दिवसाच्या या मेळाव्याचा अध्यक्ष आदरणीय मॅडमने घोषवलेला आहे. उद्या सविस्तर भाषण मॅडम देणार आहेत. आज सर्व मोठे वक्ते आणि सर्व अध्यक्ष आणि महासचिव यांच्या सर्वांच्या भाषणांमधून एक जो मुद्दा निघतो आहे, महासंघ संस्था मेळावा घेणे आणि त्याबद्दल आर्थिक संदर्भाने काही वाटा, या सर्व संबंधाने इथे आपण प्रत्येकजण आपापलं मत व्यक्त करतो आहे. इतरांना पण आपल्या मान्यवरां उपस्थित मंडळीपैकी कोणाला मत व्यक्त करायचं असेल ते राहून जाईल आणि या निर्णयापर्यंत आपण येऊ शकणार नाही. आणि त्यानंतर या निर्णयानंतर पुन्हा पुढे महासंघाच्या कार्यक्रमाचा निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मी माझ्या वतीने व्यक्तिशः अध्यक्षाला विनंती करतो, अध्यक्ष महोदय मी अशी विनंती करतो की या विषयावर त्यांनी चर्चासत्र आयोजित करावं, जेणेकरून संस्थांच्या अध्यक्षांचं सुद्धा मनोगत आपल्याला जाणून घेता येईल आणि काही तज्ज्ञ मंडळी जे या ठिकाणी सिनियर आहेत त्यांचं मत त्या ठिकाणी जाणून घेता येईल आणि त्या चर्चासत्रातून काही मार्ग निघेल का याचा आपल्याला विचार करता येईल. मार्ग काढणे हा समस्येचा एकमेव उपाय आहे. त्याच्यामुळे संस्थांनी नाराज होऊ नये. त्यांचं जसं संस्थांना मतदान करून महासंघ बनवायचं आहे त्याची जबाबदारी पण आहे. म्हणून व्यक्तिशः कोणते मत व्यक्त करताना ते व्यक्तिशः मताला समजावं, परंतु महासंघाची कार्यकारिणी ही सर्वस्वी आहे.
त्यांना विचार करण्याला संधी मिळावी म्हणून कोणत्या प्रकारची घाई न करता महासंघाच्या अध्यक्षांनी या संदर्भात चर्चासत्र आयोजन करावं एवढी विनंती करतो. पुढील कार्यक्रम या ठिकाणी आपण सुचवावं. यानंतर सन्माननीय पाहुण्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी समोर असलेल्या सोफ्यावरती स्थानापन्न व्हावं, जेणेकरून आयोजन समितीला पुढील परिचय सत्राची सुरुवात करता येईल. सर्व सन्माननीय पाहुण्यांनी समोर असलेल्या सोफ्यावरती स्थानापन्न व्हावं. आयोजन समितीला मी अशी नम्र विनंती करते की त्यांनी लगेचच परिचय सत्राला सुरुवात करावी. त्यासाठी स्टेजवरची जी मंच व्यवस्था आहे ती मंच व्यवस्था देखील त्या पद्धतीने करण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करते. जेवणाची व्यवस्था झालेली आहे, तेव्हा सगळ्या मंडळींनी जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती आहे. आणि सोबतच पाहुण्यांनी देखील जेवणाचा आस्वाद घ्यावा ही देखील विनंती. आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कृपया मंच व्यवस्था सांभाळावी, जेणेकरून पुढचा कार्यक्रम हाताळता येईल. समुद्रपूर आणि गिरडची जी कार्यकारिणी इथे गठीत करण्यात आलेली होती, त्या कार्यकारिणीच्या लोकांनी कृपया इथे येऊन उपवधी पालक परिचय मेळाव्याचा जो सेट आहे तो अरेंज करण्यास थोडा प्राधान्य द्यावं, जेणेकरून समोरचा कार्यक्रम आपल्याला करता येईल आहे. त्यासाठी लवकरात लवकर मंच व्यवस्था करावी अशी मी विनंती करते.
त्याला एक काम करा ना, त्या झाला नाही का आपलावाला सुट्टी समुद्रपूरचा सुट्टी नाही आला का त्यालाच म्हणा उद्याच्या दिवस काय आहे म्हणा प्रोग्राम दिले. बॅटरीचं कामच नाही ना, चार्जरचंच काम आहे. एकच बॅटरीचं काम होतं ना. गांडी घालतं बोर्डवर लावून दिला आणि त्याला प्लग लावून दिला. काय मग बॅटरी विश्वकर्मा भगवान की महान कथा सुनाने जा रहा हूँ। श्री विश्वकर्मा भगवान जी सबसे बड़े शिल्पकार और वास्तुकार के रूप में जाने जाते हैं। सतयुग से लेकर द्वापर तक देवी देवताओं के जितने भी महल राजधानियां सबका निर्माण श्री विश्वकर्मा जी ने अपने हाथों से किया। सोने की लंका का निर्माण भी श्री विश्वकर्मा जी ने किया था।